नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आबा हे म्हणत असतात की किती काही झाले तरी शेवटी हा नारळ मला बाहेर जमिनीत पुरावाच लागेल। जोगतिनीने जे काही सांगितलेले आहे ते सर्व मला करावंच लागेल। तर आता अद्वैत म्हणतो की ठीक आहे आणि अद्वैत आता सर्वांना बाहेर जायला सांगतो आणि आबांना शांत करतो। आबांना म्हणतो की तुम्ही जसे सांगताल तसे आपण करूयात, परंतु अगोदर मात्र म्हणजे तुम्ही शांत व्हा। तर सर्वजण बाहेर जातात तेव्हा अद्वैत आबांना म्हणतो की तुम्ही शांत व्हा अगोदर। आणि हे बघा आबा, माझ्या लक्षात येते कारण ती बाई मगाशी आली होती, जे काही ती बोलून गेली तेव्हापासून तुमची अशी अवस्था झालेली आहे। आणि काय झाले आबा, तुम्ही कसला इतका विचार करतात बरं आणि कशाला तुम्ही इतकं टेन्शन घेतात? अहो आबा, मी आहे ना, तुमचा नातू तुमच्या पाठीशी आहे, मग मी असताना तुम्ही काय इतकं टेन्शन घेतात? आणि हे बघा आबा, माझ्यावर विश्वास ठेवा। तेव्हा आता आबा घाबरलेलेच असतात। आबा म्हणतात की अरे अद्वैता, संसार टिकायला हवा म्हणजे तुमचा संसार टिकवायला हवा। त्यावर आता लगेच अद्वैत म्हणतो की आबा हे बघा, त्याबद्दल तुम्ही विचार करू नका। आणि हे बघा आबा, माझ्या पूर्णपणे लक्षात आलेले आहे की जितकी माझी तिच्याबरोबर राहण्याची इच्छा आहे तितकी तिची सुद्धा इच्छा आहे। आणि हे बघा, कोणी कितीही काही म्हटले तरी सुद्धा आमच्या नात्यामध्ये कोणताही असा बदल नाही होणार। आणि तुम्हाला तर माहितीच आहे आबा, मी एखादं काम घेतलं हाती तर ते पूर्ण करतो। त्यामुळे हे बघा आबा, तुम्ही कोणतीही काळजी करू नका। आणि तुम्ही हे जे काही म्हणतात ना, माझा विश्वास नाही खरा, परंतु तरी सुद्धा मी तुम्हाला हे सांगतो की आबा, तुम्ही कसलीही काळजी करू नका, मी काही उलाढाली करील, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका। तर आता आबा हे थोडेसे ओरडतात आणि म्हणतात की अद्वैता, अरे मी तुला जे सांगतो ते तुला नाही समजत। हे बघ, अरे ही भीती आहे तर ही साधी सुधी भीती नाही रे। आणि हे बघ, अरे या भीतीचा काय परिणाम होणार आहे याची मला पूर्ण कल्पना आहे, तर जी तुला नाही। अरे शाप आहे शाप, अरे आपल्या घराला शाप आहे शाप, त्यासाठी मला जावंच लागेल। आणि हे बघ, मला परसंब्याला जावं लागेल। आणि हे बघ, आता मी जर असे नाही केले तर खूप मोठा कोप होईल, खूप मोठा कोप होईल। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघा आबा, तुम्ही शांत व्हा। कोणी कितीही काही आपल्याला सांगेल आणि आपण लगेच त्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा का? असं काही होणार नाही। आणि त्या बाई येऊन जे काही बोलून गेल्यात ना, त्यामुळे तुम्ही जास्त ते मनावर घेतलेलं आहे। आणि हे बघा आबा, त्याचा तुम्ही जास्त विचार करतात म्हणून तुम्हाला स्वप्नात सुद्धा अगदी तेच सगळं काही दिसतं। आणि हे बघा आबा, तुम्ही नका इतका विचार करू, काही होणार नाही। तरी सुद्धा आबांना अगदी ते टेन्शनच असते। आबा म्हणतात की हे बघ, अरे काही पण होऊ शकतं, जरा सांभाळलं पाहिजे, मला जावं तर लागेलच। तेव्हा आता आबा ऐकायला तयार नसतात। तर आता अद्वैत आबांना समजावण्याचा खूप प्रयत्न करतो। आणि हे बघा आबा, जरीही तुम्हाला जायचं असेल ना, पण त्या अगोदर तुम्ही बरे व्हा बरं, मग आपण जाऊयात। आणि तुम्हाला थोडंसं बरं वाटलं ना, लगेच जाऊयात। आणि ठीक आहे आबा, आपण काहीतरी करूया, पण तुम्ही शांत व्हा बरं अगोदर आणि व्यवस्थित खाली पडा, आधी शांत व्हा आणि मग आता जे काही आहे ते बघूयात, टेन्शन घेऊ नका। अगदी सावकाश तो आबांना आता खाली झोपवतो। तरी सुद्धा आबा मात्र तेच बोलत असतात की उशीर व्हायला नकोय, मला जावं तर लागेल। आता आबांचे हे शब्द असतात की उशीर व्हायला नकोय, जावं लागेल। तर आता अद्वैत म्हणतो की हे बघा आबा, ठीक आहे, तुम्हाला बरं वाटलं ना, मग आपण बघूयात, जाऊयात। तेव्हा आता आबा म्हणतात की मी जाणार म्हणजे जाणारच। तेव्हा आता अद्वैत त्यांच्या डोक्यावर हात ठेवून डोकं अगदी थापटल्यासारखं त्यांना झोपी लावतो आणि डोळे मिटायला सांगतो। तर आबा आता डोळे शांतपणे मिटतात आणि शांतपणे त्यांना थोडीशी झोप लागते। तेव्हा मात्र आता अद्वैत आबांना झोपी लावून बाहेर येतो आणि दरवाजा लावतो। तेवढ्यात रजनी धावत येते। रजनी आता अद्वैतला म्हणते की अद्वैत, मला तुझ्याशी बोलायचं आहे, जरा ए बरे इकडे। अद्वैत लगेच आता रजनी काकीजवळ येतो आणि विचारतो की काकी काय झाले, काय म्हणायचे होते तुला? तेव्हा आता रजनी विचारते की अरे आबा काय म्हणत होते, ते तुला काय म्हणत होते? तेव्हा आता अद्वैत म्हणतो की आबा सारखं सारखं हेच म्हणत होते की परसुंब्याला जायचं आहे आणि नारळ पुरायचा आहे, असे नॉनस्टॉप ते बोलत होते। आणि मगाशी ज्या बाई आल्या होत्या त्यांनी जे काही सांगितले ना, परिणाम मात्र आता आबांच्या मनावर झालेला आहे आणि ते जास्त विचार करतात, त्याचा त्यांना खूप त्रास होतोय। आणि त्यांनी मला सांगितलं की त्या बाई काय काय म्हणाल्या। तर आता रजनी लगेच म्हणते की हो ना अद्वैत, अरे त्या बाई आल्या होत्या आणि खूप काही त्या सांगून गेल्या। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो ना काकी, जेव्हा मी घरी आलो होतो तेव्हा मात्र आता त्या बाई माझ्या गाडीसमोर आल्या होत्या, तेव्हा मात्र त्या मला सुद्धा खूप काही गोष्टी बोलल्या। नेमकं त्यावेळेस आबा तेथे होते आणि त्यांनी ते सुद्धा ऐकले। तर हे ऐकून आता रजनी म्हणते की अरे देवा। त्यावर आता रजनी विचारते की त्यांनी काय सांगितले। तर आता अद्वैत आता आबांनी त्यांना जे काही सांगितलेले आहे आणि त्या बाई नेमकं काय म्हटलं ते सर्व काही आता तो रजनीला सांगतो। आणि त्यानंतर आबांनी सुद्धा अद्वैतला जे काही सांगितलेले आहे तो प्रत्येक आता गोष्ट रजनीला
रजनीला सांगत असतो। हे ऐकून आता रजनीला खूप मोठा धक्का बसतो आणि आता हे सर्व सांगितल्यानंतर अद्वैत रजनीला म्हणतो की काकी मला एक गोष्ट कळत नाही, कारण त्या बाई येतात काय आणि आबांना त्याबद्दल काहीतरी सांगतात काय आणि आबांना मात्र गोष्टीचा इतका धसका लागतो। हे सगळं जे काही आहे ते खूप विचित्र वाटते, म्हणजे कोणीतरी काहीतरी येऊन सांगतेत आणि आबा त्या गोष्टीचं इतकं टेन्शन का घेत असतील। त्यावर आता रजनी आपल्या मनात विचार करते की हीच ती वेळ आहे की अद्वैतला त्या शापाबद्दल सांगण्याची। आबांनी जे सत्य आहे तर ते फक्त मला सांगितले होते, ते सत्य आज मला अद्वैतला सांगावंच लागेल। तर रजनी आता विचारत असताना बघून अद्वैत आता रजनीला विचारतो की काकी अगं काय झाले। तर रजनी आता अद्वैतला म्हणते की तू ए बरं बस, मला तुझ्याला काहीतरी सांगायचं आहे। अद्वैत विचारतो की काय झाले। तर आता रजनी म्हणते की हे पग मी तुला जे काही सांगणार आहे तर ते शांतपणे ऐकून घे, म्हणजे हे पग त्याबद्दल घरात कुणाला काही माहितीच नाही। म्हणून रजनी आता सांगायला सुरुवात करते, पण त्या अगोदर मात्र रजनी इकडे तिकडे कोणी आहे का हे बघते आणि आता अद्वैतला सांगायला सुरुवात करते की आबांना कसला त्रास होतोय हे मला माहिती आहे आणि ते तुला कळायला पाहिजे, कारण तुला सांगण्याची वेळ आता आलेली आहे। तेव्हा आता रजनी म्हणते की अरे आपल्या ह्या घरावर। तेव्हा आता अद्वैत विचारतो की काय आणि तेवढ्यात संगीता आणि दिनकर तेथे दरवाजात येतात आणि आम्ही आत येऊ का असं विचारतात। तेव्हा लगेच आता रजनी बोलायची बंद होते। अद्वैत लगेच आता उठून उभा राहतो, मिसेस खरे आणि मिस्टर खरे या ना आतमध्ये प्लीज या। आणि तेवढ्यात अनामिका सुद्धा बाहेर आलेली असते। तर आता रजनी तिला आवाज देते की अनामिका जरा चहाचं बघशील का। त्यावर आता मुद्दाम अनामिका हसून म्हणते की हो हो बघते बघते, तुम्ही बसा खाली। आणि अनामिका चहा करायला जाते तर सरोज सुद्धा बाहेर येते। सरोज आता आल्यानंतर संगीता आणि दिनकर उठून उभे राहतात, परंतु सरोज त्यांना बसायला सांगते। तेव्हा संगीता विचारते की काय झालं, कारण सरोज मॅडम जेव्हा फोनवर बोलल्या की कलाची तब्येत काही ठीक नाही म्हणून मी कलाला फोन लावत होते, परंतु कला सुद्धा काही फोन उचलत नव्हती। आणि हे बघा जावई बापू तुम्ही सुद्धा फोन उचले ना, नक्की काय घडले काय झाले। त्यामुळे मी म्हणून म्हटले की एकदा जावे आणि अगदी काय झालेले आहे तर ते डोळ्यांनी बघूनच यावे। त्यावर आता अद्वैत म्हणतो की हे बघा मिसेस खरे तुम्ही जेव्हा कॉल करत होता तेव्हा मी खूप गडबडीत होतो। त्यावर आता दिनकर म्हणतो की नाही आमचं तसं काही म्हणणं नाही, पण कलाची तब्येत कशी आहे इतकंच आम्हाला विचारायचं होतं। तर अनामिका आता चहा करता करता बारीक लक्ष देऊन हे सर्व यांचं काय बोलणं सुरू आहे हे ऐकण्याचा प्रयत्न करते। तेव्हा आता सरोज म्हणते की ती झोपूनच आहे, कारण मगाशी जरा गडबड होती, कारण आबांची सुद्धा तब्येत जरा बरोबर नाही। त्यावर आता दिनकर आणि संगीता घाबरतात। ते आता दिनकर विचारतो की आबासाहेबांना काय झाले। तर आता सरोज म्हणते की काही नाही, जरा त्यांचा बीपी लो झाला होता आणि ते आता आराम करतात, आता बरी आहे त्यांची थोडीशी तब्येत। तर अनामिका आता विचार करते, म्हणजे आता हे दोघे इकडे आलेले आहेत तर काजल एकटीच घरी असेल, मग तर हा तर चान्स आपल्यासाठी खूप छान आहे आणि हीच ती वेळ आहे। म्हणून आता तिच्या डोक्यात काहीतरी प्लॅन येतो। तेव्हा आता ती थोडीशी बाजूला होते आणि निलेशला फोन करते। निलेश म्हणतो की बोल ना। तर आता अनामिका म्हणते की हे बघ आज मात्र तुला खूप एक महत्त्वाचा रोल करायचा आहे आणि तो पण ताबडतोब। तेव्हा आता निलेश विचारतो की काय करायचं आहे। तर अनामिका त्याला सांगते की हे बघ आत्ताच्या आत्ता तू सोमला ताबडतोब बोलावून घे आणि त्याला फुल दारू पाजायची, तो इतकी दारू पाजायची की तो फुल टाईट झाला पाहिजे आणि थेट त्याला त्या काजलच्या घरी नेऊन सोड, हो की नाही। त्यावर आता निलेश म्हणतो की अगं पण हे मध्येच काय काढले तू। तर अनामिका म्हणते की तुला काय करायचं आहे, तुला जेवढं सांगते तेवढंच करायचं आणि हे बघ हे काम झाल्यानंतर मी तुला त्याचे डबल पैसे देते। तेव्हा आता लगेच निलेश तयार होतो आणि ठीक आहे असं म्हणतो। तर अनामिका म्हणते की ऐकून घे, जर तो सोहम दारू प्यायला तयार झाला नाही, किती काही कर तुझे स्किल्स आहे तर ते अगदी पणाला लाव, परंतु काही झाले तरी शेवटी तू त्याला दारू पाजलीच पाहिजे। त्यावर आता निलेश म्हणतो की अनामिका डोंट वरी, तुझं काम झालं असं समज। तर अनामिका म्हणते की ठीक आहे आणि आता ठीक आहे असं म्हणून ती लगेच फोन ठेवते। तेव्हा आता फोन ठेवल्यानंतर लगेच ती चहा घेते आणि चहा आता संगीता आणि दिनकर या दोघांना आणून देते। त्यावर आता संगीताला टेन्शनच असते। संगीता आता म्हणते की अचानक काय झाले असेल, सगळ्यांची तब्येत कशी बिघडली असेल, म्हणजे थोडीशी काळजी तर घ्यायलाच हवी ना। तर आता अद्वैत म्हणतो की मिसेस खरे हे बघा डॉक्टर येऊन गेलेत आणि त्यांनी आता चेक वगैरे सुद्धा करून आराम करण्यासाठी सांगितलेलं आहे, काही गोळ्या औषधं सुद्धा दिलेली आहेत आणि डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की सगळीकडे साथ आहे, असं तुम्ही काळजी करू नका प्लीज। तेव्हा आता संगीता म्हणते की अहो डॉक्टर तर ट्रीटमेंट देतीलच आणि औषधं सुद्धा देतील, पण आता दिनकर संगीताच्या हातावर हात ठेवतो, तिला पुढचं बोलून देत नाही आणि तो अद्वैतला विचारतो की मी काय म्हणतो की आता आबासाहेबांना जर भेटायला गेलो तर काही तुमची हरकत वगैरे
तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अहो हरकत कसली, या ना प्लीज, आपण त्यांना भेटूयात. म्हणून अद्वैत स्वतः उठतो आणि दिनकर आणि त्यांना आता आबांच्या रूम मध्ये घेऊन जातो. दिनकर अद्वैत आत जातात तर रजनी आता अनामिकाला म्हणते की हे बघ अनामिका, आबांच्या जे काही पथ्य पाणी आहे त्याची आपल्याला लिस्ट करायची आहे, चल आपण ते करून घेऊयात. आणि सरोजला म्हणते की बहिणी आम्ही आलोच. म्हणून आता रजनी आणि अनामिका ह्या आत जातात. तेव्हा आता संगीता ही सरोजला म्हणत असते की हे बघा सरोज मॅडम, मी माझ्या लेकीला भेटून येऊ का? तर सरोज सुद्धा आता प्रेमाने म्हणते की मिसेस खरे, अहो माझी काही हरकत नाही, तुम्ही भेटू शकतात. ती गाढ झोपलेली आहे आणि तुम्ही थोड्या वेळाने तिला भेटायला जा, कारण कसं आहे की ती फ्रेश होईल आणि तिची झोपसुद्धा मोडणार नाही. पूर्ण झोप झाल्याने तिला व्यवस्थित वाटेल आणि तिची झोपमोड नाही होणार आणि एकतर झोपमोड झाल्यानंतर तिला त्रास होईल. अहो हे बघा, त्या बिचारीला बोलण्याची सुद्धा शक्ती नाही हो. आणि हे बघा, मला सुद्धा काही इश्यू नाही की तुम्ही तिला भेटल्या म्हणून तुम्ही नक्की तिला भेटू शकतात आणि तिला सुद्धा खूप आवडेल तुम्ही तिला भेटलात तर. मला काहीही इश्यू नाही तुम्ही तिला भेटण्यामध्ये, तुम्ही तिला नक्की भेटू शकता. तिला थोडासा विटनेस आहे आणि झोप तर अगदी चांगली व्हायला हवी, म्हणून मी तुम्हाला थोड्या वेळाने भेटायला जा असे सांगितले. तेव्हा आता संगीताचे डोळे भरून येतात, कारण सरोज मॅडम कलावर किती प्रेम करतात हे बघून आता तिचे डोळे हे दिसतात. तेव्हा आता संगीता लगेच सरोज मॅडम समोर हात जोडते. संगीताचे डोळे भरून आल्यानंतर ती म्हणते की हे बघा सरोज मॅडम, अहो माझ्या कलाला इतकी प्रेमळ आणि माया करणारी सासू भेटली हो, इतकी माया करणारी, इतकी प्रेम करणारी तिला मायेची सासू आहे. तेव्हा मात्र आता माझ्यासारख्या आईची तिला काय गरज आहे बरं, इतकं आईसारखं प्रेम तुम्ही तिच्यावर करतात. आणि हे बघा सरोज मॅडम, मी तुम्हाला एक सांगू का, कारण मला खूप टेन्शन असायचे. जावे बापू तर आहे तिचं काळजी घेण्यासाठी, आणि हे बघा नवऱ्याने कितीही काळजी केली तरी आईची माया करणारं कोणीतरी सासरी तर हवंच असतं. म्हणजे हे बघा, पोरीला जर काही दुखलं खुपलं तर कोण बघेल हो तिच्याकडे आणि कोण तिची काळजी घेईल, असं सारखं मला वाटायचं. मी सारखं तो विचार करायचे आणि हे बघा जीवाला माझ्या घोर लागायचा. परंतु आज मी तुम्हाला खरं सांगते की आज तुम्ही तिची इतकी काळजी घेतात हे बघून मात्र माझी खरंच काळजी मिटली, मला कोणतंही टेन्शन राहिलेले नाही. त्यावर आता सरोज मॅडम म्हणते की हे बघा, आईची माया ती आईची माया असते, तिची जागा कोणीही घेऊ शकत नाही. कोणी कितीही प्रेम केले तरी आईचं प्रेम हे काही वेगळंच असते. आणि हे बघा सरोज मॅडम, तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही पूर्ण आहोत ना तिची काळजी घेण्यासाठी. आणि हे बघा, हे तुमच्या कलाचंच घर आहे. तेव्हा आता लगेच संगीताचे इतका तिला आनंद होतो, आनंद अश्रू तिच्या डोळ्यातून येत असतात. आता संगीता सरोज मॅडम समोर हात जोडते आणि खरंच हो असं म्हणते. त्यानंतर मात्र आता आतमध्ये दिनकर आणि हा अद्वैत आलेला असतो. तर आबा म्हणत असतात की आता फक्त आपल्याला या संकटातून अंबाबाईच वाचू शकते, उशीर व्हायला नकोय, काही झाले तरी कसंही करून आता यातून बाहेर यायला हवे. तेव्हा आता अद्वैत आणि दिनकर हे आबांकडे एकटक बघत असतात. आता अद्वैत आता आबांना म्हणतो की आबा तुमचं एकदम बरोबर आहे, तुम्ही काही काळजी करू नका, तूच आता यातून बाहेर काढ. आता आबा सारखं तेच बोलत असतात. आबांना फार टेन्शन येते, त्यांची अवस्था सुद्धा खूप बिकट असते. दिनकरला सुद्धा आता आबांची अवस्था बघवत नसते. तर आता अद्वैत आबांना शांत व्हायला सांगतो आणि दिनकर म्हणतो की हे बघा आबाजी, तुम्ही शांत व्हा बरं, अगोदर स्वतःची काळजी घ्या, तुम्ही नका इतकी काळजी करू, सर्व काही ठीक होईलच. आणि हे बघा अंबाबाई तर आपल्या पाठीशी आहे आणि चांदेकरांच्या घरामध्ये तर अंबाबाईचा प्रत्यक्षात वास आहे, सर्व काही ठीक होईल, तुम्ही इतकं टेन्शन घेऊ नका. तर आबा म्हणतात की अहो अंबाबाई तर पाठीशी आहे, आपण साधी माणसं आहोत आणि आपण केलेल्या चुका हे आपल्यालाच भोगावे लागतात. आणि हे बघा, त्या चुका जर आपल्याला सुधारता आल्या असत्या तर खरंच खूप बरं झालं असतं. मग आता काय करायचं बरं, भविष्यात काय होईल हे फक्त बघतच राहायचे का आणि त्याचा विचारच करत राहायचा का? आणि त्याची मला भीती वाटते की आपण काही करायचे नाही, फक्त बघत उभे राहायचं. त्यामुळे नाही, आता मी शांत नाही बसू शकत, म्हणून आबांच्या जीवाची खूप अशी धडपड सुरू असते. आता दिनकर सुद्धा आबांना समजावतो की हे बघा, ज्या काही गोष्टी आहेत तर त्या आपल्या हातात नसतात, आपल्या माणसांच्या सुद्धा हातात नसतात. आणि हे बघा, तुम्ही इतकी काळजी करू नका, शांत राहा बरं आणि विश्वास ठेवा, फक्त देवी आईचं स्मरण करा. आणि हे बघा, तुम्हाला डॉक्टरांनी आराम करायला सांगितलेला आहे. त्यावर त्या अद्वैत दिनकरला म्हणतो की हे बघा, ऍक्च्युली मिस्टर खरे काय आहे की त्यांना थोडासा ट्रेस आलेला आहे आणि त्यांची तब्येत सुद्धा तुम्ही बघतात ना, डॉक्टरांनी त्यांना इंजेक्शन आणि गोळ्या दिलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावर थोडासा हा परिणाम होतोय. परंतु आता आबा ऐकायला तयार नसतात. आबा लगेच अद्वैतचं हे बोलणं ऐकून अद्वैतला म्हणतात की अद्वैता, तुला नाही समजत की मी तुला काय म्हणतो ते. आबा आता खूप असे राग
रागवतात तेव्हा अरे आमची जी पिढी होती तर ती समजून घेऊ शकली, परंतु तुमची ही नवी पिढी हेच समजून घेऊ शकत नाही. आणि हे बघ दिनकरराव एकदम बरोबर म्हणाले, आता यावर एकच उपाय आहे, तो फक्त आणि फक्त नामस्मरणाचा. आणि आता मात्र मला अंबाबाई समोर बसून नामस्मरण करावेच लागेल. म्हणून आबा लगेच तटकनी बेडवरून उठतात आणि मला जाऊन दे, नामस्मरण करून दे. आता अद्वैत आबांना धरतो, परंतु आबा काही ऐकायला तयार नसतात. आबा धावतच आता आपल्या देवघरात येतात. आता अद्वैत आणि दिनकर धावतच आबांच्या मागे येत असतात की आबा स्वतःला सांभाळा, परंतु आबा काही ऐकायला तयार नसतात. आबा आता डायरेक्ट येतात आणि आपल्या अंबाबाई समोर लोटांगण घेतात. आता देवी आईच्या त्या देवघरात बघून खूप असे आबा रडत असतात. सर्वजण आता तेथे धावतच येतात. सरोज, रजनी, संगीता आणि नैना हे सगळेजणी अगदी आबांची ही अवस्था बघून घाबरतात, कारण आता काही कुणाला कळत नाही की आबा नक्की असं का वागतात. तेव्हा आता आबा एकसारखे देवी आईकडे बघत असतात. तर अद्वैत आबांच्या हाताला धरतो आणि म्हणतो की आबा चला बरं, तुम्ही आतमध्ये चला, आराम करा. तेव्हा आता आबा देवी आईच्या देव्हाऱ्यात ती माळ घेत असतात, कारण त्यांना आता जप करायचा असतो. परंतु आबांचा हात थरथर कापत असतो. तर रजनी म्हणते की हे बघा आबा, तुम्हाला डॉक्टरांनी आराम करायला सांगितलेला आहे, तुमच्यामध्ये शक्ती नाही. तेव्हा आता सरोज सुद्धा म्हणते की आबा हे बघा, तुम्ही आमचं ऐका ना थोडंसं. आणि अद्वैत उठव बरं त्यांना. तेव्हा आता अद्वैत जी माळ आहे तर ती आबांच्या हातात देतो. तर आता सरोज म्हणते की अरे त्यांच्यात ताकद नाही, उचल ना तू त्यांना. तेव्हा दिनकर आणि अद्वैत आता आबांना धरून सावकाशाशी बसवतात आणि सावकाश अगदी आबा म्हणून आता आबांना व्यवस्थित बसवले जाते. आणि त्यांच्या हातात ती माळ आहे. तर आबा देवी आईचं जप करायला घेतात. आता मनामध्ये जप करत असतात. सर्वजण आता देवी आईला हात जोडतात आणि देवासमोरील जो काही दिवा आहे तर तो दिवा मात्र अगदी असा म्हणजे विजल्यासारखा होत असतो. वाऱ्याची झुळूक येऊन अगदी रोहिणी आणि नैना यांना मात्र हे अगदी बघून कंटाळा आलेला असतो. तेव्हा आता रोहिणीला आठवण होते त्या नारळाची. तेव्हा आता रोहिणी विचार करते की सगळेजण इकडे आहेत, आता मात्र आपल्याला त्या नारळाचं काहीतरी करावे लागेल. म्हणून रोहिणी लगेच तो नारळ बदलवण्याचं ठरवते आणि आता किचनमध्ये येऊन जे काही अगोदरचे नारळ तेथे ठेवलेले आहे तर त्यातील एक नारळ उचलते आणि तो नारळ मात्र आपल्या पदरेच्या आड धरून ती आता आबांच्या रूम मध्ये धावतच येते. आणि जो काही समोर तिला टेबलवर तो नारळ आणि धागा ठेवलेला आहे तर तो दिसतो. तेव्हा आता रोहिणी धावतच तेथे येते आणि आपल्या पदराच्या आडतीने जो किचनमधून आणलेला दुसरा नारळ आहे तर त्या नारळाच्या जागी ठेवून देते. आणि जो अंबाबाईचा नारळ आहे त्या जोगतीन आईने दिलेला तो नारळ मात्र उचलते आणि तो आपल्याकडे घेते. त्यानंतर आता निलेश इकडे सोहमला खूप दारू पाजतो आणि बाईक करून त्याला आता खऱ्यांच्या घरी घेऊन येतो. आणि 1 मिनिट सोहम असं म्हणून त्याला गाडीच्या खाली उतरवतो आणि जरा सांभाळून असं म्हणतो. आणि निलेश आता त्याला धरतो आणि म्हणतो की सोहम अरे आपण कुठे आलो, कुणाचं घर आहे बरं हे? अरे हे तर काजलचं घर आहे आणि तुला तर तिला भेटायचं होतं ना. अरे मग तिला सुद्धा तुला भेटायचं असेल, जा बरं तू आत्ताच्या आत्ता तू जा आणि तिच्याशी बोल बरं. अनामिकाने सांगितलं प्लॅन प्रमाणे आता निलेश बरोबर सोहमला तेथे आणून सोडतो आणि आज जायला सांगतो. तेव्हा आता सोहमला तो आतमध्ये काढून देतो आणि आता तो लगेच अनामिकाला फोन करतो. अनामिका विचारते की काय रे निलेश, काम झाले का? त्यावर आता निलेश म्हणतो की हो, काम तर थोडंसं कठीण होतं, परंतु मी एक काम केलं, त्याच्या कोल्ड्रिंक्स मध्ये भांगेची एक गोळी घालून दिली, त्यामुळे तो आता चालतो बोलतो, परंतु त्याला शुद्ध नाही. तर ते ऐकून आता अनामिका खुश होते. आता सध्या तो काय करतो हे सुद्धा त्याला नाही कळत. त्यावर आता हे ऐकून अनामिका अगदी खुश होते आणि गुड असं म्हणते, परंतु आता तो कुठे आहे, त्याला तू कुठे सोडले? तर निलेश म्हणतो की आता मी त्याला काजलच्या घरी म्हणजे त्या खरेंच्या घरी आणून सोडलेला आहे. ते ऐकून अनामिका खुशून ग्रेट असं म्हणते. आणि आता ती काजल मात्र घरी एकटी असेल आणि सोहम मात्र हा असा नसेल. आता दोघे सुद्धा मनाने एकटे परंतु दोघे सुद्धा प्रेमात. खरंच खूप अमेझिंग. म्हणून आता अनामिका खूप खुशून हसत असते. त्यावर आता निलेश म्हणतो की आता मी बघतो की त्या दोघांमध्ये काय होतं ते. तर अनामिका म्हणते की हो हो नक्की 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 त्या दोघांमध्ये काय होतं हे बघ आणि मी तुला जे सांगितलेले आहे अगदी तसेच करायचे आहे तुला. तर आता इकडे रोहिणी मात्र आता इकडे तो नारळ बदलून येते आणि स्वतःला म्हणत असते की आता डॅडने जेव्हा तो बदललेला नारळ बघेल तेव्हा त्यांची मनस्थिती आणखीनच ढासळेल आणि त्यानंतर मात्र ह्या चांदेकरावर खूप मोठं असं संकट येणार आहे. तर चांदेकर बर्बाद सुद्धा होतील. म्हणून रोहिणीला खूप असा आनंद होत असतो. त्यावर आता इकडे अनामिका सुद्धा तेच म्हणत असते की असं संकट येणार आहे की ज्याचा कोणीही विनाश नाही करू शकणार. त्यानंतर आता सोहमला काही कळत नाही, तो आता आत येत असतो.
परंतु त्याला भांगेची गोळी दिल्यामुळे त्याला काहीच कळत नसते, तो शुद्धीवर असतो परंतु नाही, त्याला काहीच कळत नाही, तो अगदी आत येत असतो। तर आता इकडे आबांना चाहूल लागते। आबा म्हणतात की नाही, मी असं काही होऊन देणार नाही। तेव्हा आता आबा हे जोरात ओरडतात की अद्वैत, आत्ताच्या आत्ता तू गुरुजींना फोन कर। आणि हे बघ अद्वैत, तू आत्ता जर गुरुजींना फोन नाही केला आणि या शापातून आपण बाहेर नाही पडलो तर आपलं घर, आपलं जे काही आहे डोलारा, तो सगळं काही अगदी विनाश होईल। त्यावर आता अद्वैत म्हणतो की आबा तुम्ही असं काय बोलतात, असं काही होणार नाही। आणि हे बघा ना आबा, आपण कधीही कुणाचं वाईट केलेलं नाही, मग आपलं सुद्धा वाईट कशासाठी होईल बरं। आणि हे बघा, तुम्ही या गोष्टीचा खूप ट्रेस घेताय, तुमची प्रकृती बघा की काय झालेली आहे, ते किती त्रास होतोय तुम्हाला। तेव्हा आता आबा जोरात ओरडतात की अद्वैत, अरे तुला समजत कसे नाही, मी काय म्हणालोय, अरे फोन लाव ना तो गुरुजींना। आता आबा हे जोरात ओरडतात। तेव्हा आता संगीता, दिनकर आणि सर सुद्धा तेथे असतात। तर आता संगीता आणि दिनकर आबांची ही अवस्था बघून त्यांना सुद्धा खूप टेन्शन येते, त्यांच्या डोळ्यातून पाणी येत असते। सरोज आता आबांना म्हणते की हे बघा आबा, तुम्ही शांत व्हा बरं, सगळं व्यवस्थित होईल, फक्त अगोदर तुम्ही स्वतःला सांभाळा। त्यावर आता आबा जोरात ओरडतात की मी जर स्वतःला सांभाळत बसलो तर बाकीच्या सर्व गोष्टींची माती होईल आणि वेळ आपल्या हातून निष्ठच चाललेली आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा की काळ हा खूप भयंकर असतो। तेव्हा तो आता आपल्या घरावर अगदी राहाडा घालतो, तेव्हा त्या घराची राख रांगोळी तो करत असतो। त्यामुळे अद्वैत, मी तुला जे काही सांगतो ते ऐक, तू आत्ताच्या आत्ता गुरुजींना फोन लाव बरं, मी तुला सांगतो ना गुरुजींना फोन लाव म्हणून। आणि हे बघ अद्वैत, अरे आपण आपल्या घरची जी पत्रिका करून ठेवलेली आहे ना, ती गुरुजींना आपण दाखवूया, तू फोन लाव बरं। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की आबा ह्या गोष्टींचं तर आता आबा काय ऐकायला तयारच नसतात। आबा म्हणतात की हे बघ, मी तुला अगोदर फोन लावण्यासाठी सांगितलेलं आहे, ते ऐक तू। अरे प्रत्येक गोष्ट तू ऐकणार होता, मग तू केव्हापासून प्रत्येक गोष्टीला नकार द्यायला सुरुवात केली बरं तू, त्यामुळे चल आत्ताच्या आत्ता फोन लाव बरं तू ताबडतोब। तेव्हा आता आबांची ही अवस्था बघून सर्वांना फार असे टेन्शन येते आणि सर्वजण आता धक्क्याने आबांकडे बघत असतात। आबांचा जीव पूर्णपणे खालीवर होऊन त्यांची अवस्था दयनीय होते। तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये शेवटी अद्वैतने मात्र गुरुजींना फोन करून तेथे बोलावून घेतलेले असते आबांच्या आग्रहाखाती। तर गुरुजी मात्र ही पत्रिका बघतात, तेव्हा मात्र गुरुजी ती पत्रिका बघून खूपच अगदी धक्कादायकाने सांगतात की पत्रिकेमध्ये खूप मोठा म्हणजे दोष आहे आणि ज्यांनी ही पत्रिका तुम्हाला बनवून दिली तुम्ही त्यांच्याकडे जा, तेच तुम्हाला सांगतील। आणि गुरुजी मात्र आता धक्क्याने तेथून निघून जातात। तेव्हा सर्वजण गुरुजी गुरुजी करत असतात आणि तेवढ्यात अद्वैतच्या मोबाईलवर एक मेसेज येतो। तेव्हा मात्र आता काजल आणि सोहम हे एकमेकांच्या मिठीत असतात आणि तो व्हिडिओ आता जे काही रेकॉर्ड वगैरे केलेले आहे ते सर्व काही काढून अद्वैतला दाखवले जाते। आता अद्वैत जेव्हा ते मोबाईलवर बघतो तेव्हा मात्र आता तो सोहम आणि काजलला एकत्र बघून आता त्यांना म्हणजे खूप मोठा धक्का बसतो। अद्वैत आता म्हणतो की सोहम, तर आता अनामिका हे सर्व बघून खुशून हसत असते, कारण हा सर्व डाव तिने रचलेला असतो आणि आता या चांदेकरांच्या घरावर एक खूप मोठं संकट आलेले असते। तेव्हा मित्रांनो, पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।